तर सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलं। तर लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याचं आपण पाहिलंय। या कारवाईचा व्हिडिओ सामच्या हाती लागलाय। हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपला होता। आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेलं काळं टी-शर्ट, गुलाबी गमछा तसंच त्यानंतर बदललेलं निळं शर्टही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती देखील मिळते। सैफरच्या हल्ल्यामागचं बांगलादेशी कनेक्शन देखील आता समोर आलंय। अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलंय। हा आरोपी 6 महिन्यांआधीच भारतात आला होता। आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय। भारतात घुसल्यानंतर आरोपीने त्याचं नाव बदललं। कधी विजय दास तर कधी बिजॉय दास या नावाने तो वावरत होता। तर ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचंही काम करत होता। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असल्याचं समोर आलंय। आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आले। आरोपी 6 महिन्यांआधीच मुंबईमध्ये आला आणि 3 नावं त्याने बदलली। आरोपीचं विजय दास तर कधी बिजॉय दास या नावानं ठाण्यामध्ये वास्तव्य होतं। सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे। सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। सैफवर हल्ला करणारा आरोपी काही काळ वरळीमध्ये वास्तव्याला होता। तर आरोपीच्या घर मालक विनोद प्रजापती यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीने। पाहूयात। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी वरळीतील ज्या घरात राहायचा त्या घराचे मालक विनोद प्रजापती सध्या आपल्या सोबत आहे। हे जुना घर आहे ते मी रेंटवर दिलेला। तर त्या घरातला म्हणजे जो ॲग्रीमेंट सर्व गोष्टी केलेल्या आहे मी, आणि तो माझा जो रूम रेंटवाला आहे त्याचं नाव नवीन आहे। तो माझ्या घरातला राहतो आहे। तर पोलीसवाले आणि क्राईम ब्रांचवाले आले। अंडा आणि पराठाचा धंदा तो जो माझ्या रूम रेंटवाला राहतो आहे। तर तो म्हणजे तिथे आलेला, मला वाटतं एल्पिस्टनला कुठे या दादरला उतरलेला असेल। तो वॉक करून आलेला इथे आणि अंडा आणि भुर्जी काहीतरी तो खाल्ला। हां, म्हणजे त्यांना असं वाटलं की हा या दुकानात येऊन खायला आलेला आहे, तर त्यांच्या काहीतरी कनेक्शन आहे। म्हणजे तो आणि जीपे पण केला आणि तो खाल्ला पण। तर त्यांना असं वाटलं की म्हणजे काहीतरी यांच्या लिंक आहे आणि त्याचा बिझनेस आहे। तर बिझनेस आहे तर म्हणजे तो त्या घरातला राहतो आहे काय। 3-4 लोक त्या घरातला राहत होते। तर त्यांना असं वाटलं की त्या घरातलं त्यांचं कनेक्शन। नंतर ते लोक तिथे चौकशी केले, नंतर माझ्या घरातला आले, जीपे करून तो निघून गेलेला होता। तर त्या हिशोबाने पोलिसांनी आमच्या घरी पण येऊन चौकशी केला। मग त्यांना घेऊन गेलो मी त्या घरातला आणि त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।